राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज विषय थोडा गंभीर आहे आणि गंभीर अशा कारणाने की नेमकं दूध म्हणजे दूध का दूध आणि पाणी का पाणी हा प्रकार झाला पाहिजे. विषय काय आहे नेमका समजून घेऊ. आणि इथं पोलीस प्रशासनाची भूमिका वेगळी आहे, गावकऱ्यांची भूमिका वेगळी आहे, आरोपीची भूमिका वेगळी आहे आणि फिर्यादीची भूमिका वेगळी आहे. विषय किती गंभीर आहे आपण तुम्ही समजून घ्या. आता ही वारकरी संप्रदाय जे आहे महाराष्ट्रामध्ये, लोक आता तुम्हाला सांगतो ज्ञानेश्वर महाराजांचं एवढं लिहून ठेवलं, एवढी ज्ञानेश्वरी नाही सुधारली. तुकाराम महाराजांनी एवढं केलं, अनेक संत, लोक संतांचं सुद्धा ऐकत नाही. इतकी भीषण परिस्थिती. लोक फक्त बगड्यावानी कपडे घालीत यात. आणि वारकरी संप्रदाय अजूनही खरा वारकरी तुम्हाला सांगतो कोण आहे. वारकरी जी दिंडी होते ना त्याच्यात सुद्धा लय वामठी राहतात. हा, सगळ्या प्रकारची लोक दिंडीत राहतात. जो खऱ्या अंतकरणाने पायी दिंडीत जातो तो कधी कोणाला रुपयाला फसवत नाहीत, पैशाची द्रव्याची अपेक्षा करत नाही, तो खरा वारकरी. पण काही निवळ वामठे निघाल्यात. बऱ्याचशा लोकांनी ह्या देवधर्माच्या नावाखाली जगायचं असं प्लॅनिंग केलेलं आहे. हा, तुम्हाला माहिती नाही काय चाललंय, कसं चाललंय. आतून लोक श्रद्धेपोटी पैसे देतात, ह्याच्यातून काही मोठी झालेले आहेत. काहींनी काय जाऊन द्या भरून आता याच्यामध्ये. आता हा जो वारकरी संप्रदाय आहे, अजूनही बहुतांश ज्या वारकरी शिक्षण संस्था आहेत चांगल्याच आहे, त्याबद्दल वाद नाही. पण अशा शिक्षण संस्थासुद्धा काही बुवा, आता पाठीमाग आपण एक दोन बुवा बघितल्यात, त्या स्टोऱ्या बघितल्यात लिंगपिसाट बुवांच्या. म्हणजे हे कसं आहे, ही लिंगपिसाट माणसं आतून असतातच, तुम्हाला सांग नरधमच असतात ही. पण हे एक भोळं रूप घेतात. कसं घेतात तुम्हाला सांगतो. असे पटका बिटका घालायचा, ती बुक्का, सगळं पांडुरंगाचं बोलणं तर फार शुद्ध बरं का. नमस्कार माऊली, कधी आलात आपण, या या या. आता व्यवस्थित चाललं आहे का, पाऊस पाणी वगैरे कसं आहे, ते मोजके शब्द तुम्हाला सांगतो. ही ह्यांची सगळी ॲक्टिंग चांगले ते चांगलेच आहेत, पण जे ह्याच्या चार बामटे चिरलेले आहेत ना अशा प्रकारे. आणि आत्ता हे महाराज सुद्धा कीर्तन करायला कायला पाहिजे 30-30 हजार सुपारी. तुम्ही सांगा आता 25,000ची सरकार, 4 चाकी गाड्या, 4 लोक बरोबर, एसटीच गाडी पाहिजे, कीर्तन करून त्याची प्रतिष्ठा. इनोवात फिरणारे कीर्तन, इनोवा फॉर्च्युनरमध्ये कीर्तनकार आहेत. त्याचं व्यवसायीकरण, व्यापारीकरण होऊन द्या. एखाद्या फॉर्च्युनरमध्ये फिरणाऱ्या कीर्तनकाराला सुपारी देण्यापेक्षा आळंदीत शिकलेला एका मुलाला द्या ना, मुलीला द्या ना, जी कीर्तन करू शकते, त्याची सुपारी 5,000 असून द्या, त्याला द्या. पण लोक बी अशी खुडीची तुम्हाला सांगतो. मी हा आणला आणि मी मोठ्या पानापायी काहींचं फार गेले आणि बऱ्यांचं जाणार आहे. आणि नसलं जर जपून धरलं असेल ना, पोरगा घालावणार नका. तो आत्ताशी बुलेटवर फटाकडं फोडतोय, थोडं नेअर घ्या. हा, जाणार आहे सगळं. फक्त मुलाला संस्कार लागावे म्हणून ही जी फिर्यादी महिला आहे. घटना सांगतो, अहिल्यानगर, अकोले, बदगी नावाचं गाव आहे. आणि तिथे वारकरी शिक्षण संस्था आहे, संत मुखाबाबा वारकरी संस्था. आणि ज्या महाराजाच्या, आता महाराज बिराज मी काही शक्यतो कोणाला म्हणत नाही, निलेश बाबा बोडकी, आणि त्याला लोक म्हणतात महाराज, त्या माणसावर आरोप झाला आहे. आरोप काय आहे आणि ते खरं आहे का खोटं आहे हे पानं न्यायलाच काम आहे. आणि महाराजाचं काय माहिती आहे का, जे आपले आरोप झाले ना त्या आरोपाला बरेच महाराजांच्या निलेश बोडकेवर जरी आरोप झाले असेल ना, तरी त्या आरोपाचं खंडन करणं त्यांचं काम आहे ना. की तुम्ही माझ्यावर जे आरोप करताय हे आरोप कसे चुकीचे आहेत हे मी सिद्ध करू शकतो, किंवा असं त्यांनी खंडन केलं पाहिजे. असं वादामध्ये काय हे षडयंत्राचा काय भाग आहे का, ते त्यांनी समाजाला कळून द्या. विषय काय नेमका बघू. ज्या महिलेनी आणि ज्या मुलांनी 13 वर्षाच्या आरोप केलेले आहेत, तर तो आरोप साधारण असा आहे की त्या मुलगा हे शिक्षण संस्थेत होता आणि तिथं पखवाद वाजवायला होता. महाराज राहायला शेजारीचे, तिथं पखवाद, आणि अनेक मुलं आहेत, असं काय नाही. शाळा पुढे, शाळा शिकायची शिक्षण संस्थेत, राहायला तिथं वारकरी शिक्षण संस्थेत, पखवाद वाजवायला शिकवायचे महाराज, अभंग 4 काने पडायचे. ते वातावरणच फार सुमधुर आणि पांडुरंगाचा वास असतो अशा ठिकाणी तिथं भजन कीर्तन होतं. हा, विषय असा आहे की त्या मुलाच्या म्हणण्यानुसार महाराजांनी रात्री 10 वाजता मला बोलावलं खोलीत आणि म्हणले की इकडे काम आहे.
आला पोरगा आला तर त्यांनी ती रूम उघडली तर बेडवर महाराज झोपले होते आणि खाली हातरून टाकून म्हणजे फरशीवर बेडच्या खाली त्यांची बायको झोपली होती. ती झोपी गेली होती. महाराज जागे होते. इकडे म्हणले बस इथं झोप माझ्या शेजारी. पोराला थोडं आवडल्यासारखं झालं, झोप माझ्या शेजारी म्हणलं. पण ती कसं असतं, थोडी भीती असते आपल्या संस्थाचालक असं, गुरुवारी असते, शिक्षक वृंद असन. पोरगं झोपलं. पोरगं झोपलं की त्या महाराजांनी स्वतःची पॅन्ट खोलली, अंडरपॅन्ट खाली ओढली स्वतःची. कोण? निलेश महाराज बोडखे. हे हा विषय. तुम्ही आरोप जाणून घ्या, प्रत्यारोप जाणून घ्या, काय विषय नेमका. स्वतःची अंडरपॅन्ट फिरली. त्या पोरला मला आता हलव. आता ते घाबरलं, त्याने हलवलं. आता झोप तू इथंच. ते झोपलं. दुसरं काय केलं नाही परत. काय ते पोरगं बोंगळ केलं नाही, काय नाही. 5:30 वाजले. आता 11-12ला प्रकार घडलेला. 11 रात्रीच्या 11चा प्रकार घडला. पोरगं झोपलं. 5:30ला उठलं. तिथून ते सकाळच्या लगबग चालू होते. ते बॉयलर असतं, त्याच्यात पाणी पेटलं, पाणी तापवलं जातं. सगळ्या पोरांच्या आंघोळी एकदम होत्यात. तिथं महाराजांची बायको होती, 4-5 मुलं होती, त्यांचं काम चालू होतं. ह्या पोरांनी ते उठून गेलं, बाकीच्या 2-3 जणांना सांगितलं. ते म्हणले त्या पोराला की मग आमच्या बाबतीत असं घडलेलं आहे. आणि त्या पोराला थोडं उमदळल्यासारखं झाल्यामुळे त्यांनी उलटी केली. उलटी केल्याच्या नंतर पोरांनी हा विषय थोडं चर्चा केली किंवा असं असं होतंय. मग ह्या मुलांनी ते घरी जायचा प्रसंग आल्यावर आईला विषय सांगितला. आता मोठ्या माणसाला विषय किती गंभीर आहे लगेच लक्षात आला. मग त्या आईने जाबी विचारला, म्हणले असं असं हे चुकीचं करताय तुम्ही, हे मी हे करीन, तुम्हाला तक्रार करीन, अजूनही पालक आहेत. असं मिळून त्यांनी पोलीस स्टेशनला त्याबद्दल तक्रार दिली. अश्लील चाळे करतात महाराज असतंच. आता ह्याच्यात प्रकारात पुढं काय झालं तर हे महाराजाचा गुन्हा दाखल केला पोस्को अंतर्गत. समजा ठीक आहे, कायद्याने स्वतःचं काम केलं, अटक काय केली नाही. त्या महाराजाचं म्हणणं आहे काय असलं दोन्ही बाजू बघितल्या पाहिजेत ना. नुसता महाराजच नालाय की म्हणून उपयोग नाही. ती जर चांगला असेल त्याच्यावर अन्याय नाही झालं पाहिजे, हे सुद्धा आपल्याला बघितलं पाहिजे. दोन्ही बाजू नाणं आहे ना, त्याला छप्पा असतो, काटा बी असतो. असे आरोप झाल्यावर त्या महाराजाला वाचवायला गावकरी, सरपंच सगळे म्हणजे आहे महाराज आम्ही तुम्ही काळजी करा, अजूनही लागे बांधे असतील, फार वरच्या लेवलपर्यंत लोक असतील, तो विषय वेगळा. कारण महाराज स्टेटमेंट असं आहे त्या पीडितांना की माझ्या वरपर्यंत ओळखी आहेत, मी कुणाला घाबरत नाही आणि किती मोठी केस होऊन द्या मी पैशाच्या जीवावर रगडून नेतो, हे स्टेटमेंट आहेत त्या निलेश बाबा बोडकेचे. बरं असून द्या, ते बी म्हणणं काय, प्रत्येकाला आपलं म्हणणं मानायचा अधिकार आहे. मीडियाकर्मी प्रेसनी त्यांना फोन केला, महाराज आपल्या असे असे आरोप होत आहेत, आपले काय बाजू आपल्याला मांडायची का. मीडियाचं बरोबर आहे ना, म्हणजे दोन्हीकडे तपासलं पाहिजे. एकाच नुसतं माराय नालाय की म्हणून उपयोग नाही. किंवा काय विषय नेमका, मला ते पैसे देत नाही तर मग पैसे किती फी आहे एका मुलाची? 16,000 रुपये, म्हणजे रोजचे 38 रुपये साधारण. एखाद्याने शिर्डी विकले तरी पैसे जातात. म्हणजे काहीतरी सांगायचं म्हणून, पण त्यात काय तथ्य वाटत नाही किंवा काय तथ्य असलं पाहिजे हे न्यायालयीन प्रक्रियेत तपासून पाहिलं पाहिजे. लक्षात घ्या, पैसे देत नाही ना असे आरोप करतात पैसे बुडवण्यासाठी. बरं असं. दुसरी गोष्ट, महाराज आपल्याला काय आपलं म्हणणं मांडायचं असं असं आपल्या गुन्हा दाखल झालेला आहे पोस्को अंतर्गत, आपण विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण केलं, हे ते आपली बदनामी झाली, ही बदनामीचा कलंक धुवून टाकायचा आहे का आपल्याला? बोललं पाहिजे ना. त्यांनी बोललं, ते बोलले मी विचार करून सांगतो, आणि परत म्हणते मला काय याच्याबद्दल सांगायचं नाही. त्यांनी सांगायला पाहिजे होतं ना. ते म्हणजे सांगायचं नाही, सांगायचं हा पण त्यांचा अधिकार आहे असं धरून चाला. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला फोन लावला मीडियाकर्मींनी, साहेब ही अशी अशी केस झाली पोस्को अंतर्गत, म्हणजे गुन्हा आणि कलम जर गंभीर असतात तर ते अटक लगेच म्हणजे अटक करावीच लागते. म्हणजे पोस्कोचा गुन्हा असा आहे, त्या गुन्ह्याची त्या कायद्याची पण एक इज्जत आहे. PI साहेब कोणी जातात तिथं काय माहिती, पण त्यांनी सांगितलं हा बरोबर आहे गुन्हा दाखल, आम्ही आरोपी शोधात आहेत, आरोपीच फरार आहे. अहो म्हणले ती फोन उचलतात ही ती, ठीक आहे बघतो मी. अशी परिस्थिती सध्या आहे. ह्या घटनेमध्ये संबंधितांनी लक्ष घालून लाय डिटेक्टर टेस्ट केली पाहिजे, नेमकं खरं काय आणि खोटं काय.
मी ह्या महाराजाला वाईट म्हणत नाही आणि त्या पोराला वाईट म्हणत नाही, पण ही जी घटना घडली, कोणीतरी आरोप करतंय, कोणीतरी काय कर, ही समाजासमोर एकदा येऊन द्या ना. महाराज डिटेक्टर ते लाय डिटेक्टर चाचणी पास होऊन द्या, मुलगा पास होऊन द्या, ते एक वैज्ञानिक पातळी तपासून बघा ना, हे महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, कोणाच्या जर असं डोक्यात असन की बाबा आपल्याला वरपर्यंत ओळखी, आपले ही जनता सगळं बघते, कोणी कुत्रं कोणाला खात नाही. तुम्हाला सांगतो, एखादी केस, हा तुम्ही असा अन्याय अत्याचार हा विषय तुम्ही कमी करा जरा. जे कोण असतील ना, जे आहे ना सत्य येऊन द्या ना, असं माझं म्हणणं आहे. आणि शासकीय पातळीवर शासनाने सुद्धा शाळा, अशा एका शाळेचा विषय नाही, हजारो शाळा आहेत, हजारो महाराष्ट्रामध्ये. या ठिकाणी आता हे मुलांनी असा आरोप केला की हे दांडक्याने मारायचे कधी, आहे म्हणजे हाताने मारणं किंवा थोडी बडबड करणं किंवा असे बेंचत मादरच्यासारख्या शिवाय द्यायचे, वारकरी संप्रदाय, मुलांचे आरोप आहेत बरं का. हे आरोपात किती तथ्य हे तपासून पाहिलं पाहिजे. आरोप काय कोणी करू शकतं, पण महाराज आमचे हे निलेश महाराज बोडके जर दुधल्या तांदळासारखे वारकरी संप्रदायाचा पाया घालणारे, त्याची जोपासना करणारे आणि वारकरी संप्रदायाला उंच नेणारे, समाजामध्ये इतके आदरणीय पितृतुल्य व्यक्तिमत्व असतं, तर त्यांनी स्वतःला सिद्ध केलं पाहिजे असं मला वाटतं. असं आहे काय, दूध का दूध पाणी का पाणी, हे सिद्ध झालं पाहिजे. त्याच्यामुळं अशा हजारो ज्या संस्था आहेत, ह्या संस्थांची आपल्यासारखं आता शासनाचं काम नाही, मला वाटतं काही समाजसेवी संस्था असतील, काय भेट द्यायचं काम करायचं. हां, भेट द्यायचं, मुलं असतील मुली असतील त्यांना, म्हणजे लेडीज आपल्याबरोबर असतात, त्यांनी त्यांना लेडीजला विश्वासात घ्यायचं, पोरांना फलून की इथली शिक्षक, इथलं काय कोण तुमचं लैंगिक अत्याचार वगैरे काय करतं आहे का, इथला महाराज कोण असं कुणी असू द्या, एखादा जाडून घेणार शिपाई असन काय असू द्या, पण ही काळाची गरज आहे आता. कारण दुनिया बिघडली बी, दुनिया बदलली बी. हां, पैसा, माज, राजकारण, सत्ता, दादागिरी, ज्याच्या हातात काठी त्याचीच मैस, ह्या अवलादींची संख्या वाढायला लागली आता. मुजोरगिरी, दादागिरी, हा याला प्रत्युत्तर चांगल्या समाजाने दिलं पाहिजे ना, असा विषय. हे थांबलं पाहिजे कुठंतरी. जेवढं शक्य होईन आपल्याच्याने तेवढं तरी केलं पाहिजे आणि मग या तोंडासून या जगातून गेलं पाहिजे. त्याच्यामुळे ह्या प्रकरणामध्ये आता थोडंसं शासनाने पण लक्ष द्यावं असं मला वाटतंय. कारण प्रकरण जर काय खरं आहे काय खोटं काय हे फक्त लोकाला कळावं. आज महाराजालाही नाव ठेवत नाही मी आणि त्या मुलालाही नाव ठेवत नाही. का नाही ठेवत, की सत्य काय हे म्हणजे आता गुन्हा आता दाखल झाला आहे, पण त्या कायद्याची अंमलबजावणी व्यवस्थित व्हावी आणि यांच्या ला डिटेक्टर टेस्ट झाल्यानंतर काय असेल ते विषय मार्गी लागेल असा विषय. काय होतं आहे बघू, आपलं लक्ष राहील. रामकृष्ण हरी माऊली.